तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक मोठे नेते पृथ्वीराज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पृथ्वीराज चव्हाण सर, आपण बघतोय की दिल्लीमध्ये वातावरण तापलेलं आहे। विरोधी पक्षाकडून आज आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर ताब्यात घेतलं अनेक खासदारांना आणि आता सोनिया गांधी या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याचं दिसतंय। आज काल संसद सुरू झाल्यापासून जे काही चाललेलं आहे, जगाची दडपशाही चाललेली आहे, हुकुमशाही चाललेली आहे। काल मुलांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला, अनेकांची डोकी फोडली आणि आज संसदेमध्ये खासदारांना हा मुद्दा उचलू दिला नाही आणि त्यामुळे खासदारांना धरणं आंदोलन करावं लागलं आणि आज पंतप्रधान निवासस्थानासमोर आज त्यांनी दिवसभर ते सगळे 120 खासदार, दोन मुख्यमंत्री, 2 विरोधी पक्ष नेते एवढ्या लोकांनी तिथं आज आंदोलन केलं आणि मग पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही तिथून जागा मोकळी करा। ती काही केली नाही। नंतर मग सरकारने काही मंत्री पाठवले, काल नड्डाला पाठवलं, तर आज जितेंद्र सिंगना पाठवलं, परंतु सरकार अजूनही ॲडमेंट आहे। सरकार जो मुख्य मुद्दा आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, त्याला मोदी काही तयार होत नाहीत। सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलीस स्टेशनला नेलेलं आहे। मला वाटतं प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि एकूण 120 विरोधी पक्षाच्या खासदारांना आज धरून नेलेल्या पोलिसांनी, स्वतः सोनिया गांधी पण गेल्यात आज या खासदारांना भेटण्याकरता। मला वाटतं अजूनही सरकार आपली दंडुकेशाही सोडायला काही तयार नाही। नरेंद्र मोदी काही चर्चेला तयार नाहीत, संसदेमध्ये चर्चेला तयार नाहीत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, चौकशी पूर्ण होईल तोपर्यंत, आणि दुसऱ्या कोणाला तरी मंत्री केलं पाहिजे। त्याला नरेंद्र मोदी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा हट्टीपणा आहे, ते काही अजिबात सोडायला तयार नाहीत आणि त्यामुळे जरी देश पेटला, योग पेटले, तरी मोदी सरकारला काही घेणं देणं आहे। त्यांना वाटतं की लोक आपल्याला डोळे झाकून मत देतात तर आपण निवडून येऊ, त्यामुळे मला काही अशा आंदोलनात भीक घालायची गरज नाही। चव्हाण सर, पण विरोधकांविषयी बोलायचं झालं तर विरोधकांवर नेहमीच टीका होत असते की विरोधक तेवढे आक्रमक होत नाही, जनतेचे मुद्दे लावून धरत नाही। काल मोठ्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले, त्याच्यानंतर आज विरोधक हे आक्रमक झाले किंवा त्यांनी भूमिका घेतली आणि आता आपण बघतोय की राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी यांना डिटेन केल्यानंतर सोनिया गांधी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत। त्याच्यामुळे विरोधकांनी हा जो मुद्दा आहे तो खूप गांभीर्याने घेतलेला आहे असं म्हणायचं का? असं की काल विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते रस्त्यावर जाऊन आंदोलन केलं, वांचूक त्या ठिकाणी तिथं अन्न सत्याग्रह करत आहेत आणि त्यांना मग उचलून नेण्यात आलं। आज हा मुद्दा संसदेत, म्हणजे कालचा जो दंगा झाला, कालचा जो लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडण्यात आला मुलांच्यावर, त्याच्याबद्दल संसदेमध्ये आज चर्चा उपस्थित करायचा प्रयत्न केला असताना ती करू दिली नाही आणि त्यातून मग आज हे खासदारांना आंदोलन करावं लागलं। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे चव्हाण सर, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल। तर सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि याच ठिकाणी काँग्रेसचे काही खासदार आहेत, त्याच्यामध्ये मुख्यतः महिला खासदार असल्याची माहिती आहे आणि प्रियंका गांधी ज्या खासदार आहेत आणि याशिवाय सोनिया गांधींची लेक सुद्धा आहे आणि त्या सुद्धा याच ठिकाणी असल्याची माहिती आहे आणि त्यांची त्याचबरोबर इतरही खासदारांची भेट घेण्यासाठी सोनिया गांधी पोहोचल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती। आणि दिल्ली में घटा नहीं गिरेंगे। पहली बार नेता प्रतिपक्ष राज्यसभा, नेता प्रतिपक्ष लोकसभा और तमाम सांसद 100-150 सांसद, विपक्ष के नेता अखिलेश यादव, प्रिया सुरेश, ये सब आज एक मांग को लेकर बैठे थे और मुझे लगता है कि जिस प्रकार से कल युवाओं के साथ, छात्रों के साथ बर्बरता की गई, वो उसकी हम सब प्रार्थना करते हैं, लेकिन इतनी बड़ी तादाद में पुलिस का लाठीचार्ज होना, छात्रों को घायल करना, उन पर आक्रमण करना, उन नौजवानों की बात सुनने की बजाय पुलिस और सरकार ने एक ऐसा चेहरा दिखाया जो किसी को भी कबूल नहीं है। और आज जिस प्रकार से राहुल गांधी जी को जबरदस्ती
देश के प्रतिपक्ष के नेता को जबरदस्ती उठाया गया। और सवाल ये उठता है कि जिस प्रधानमंत्री कार्यालय की सड़क का नाम बदला उसको लोक कल्याण गया है। लोक कल्याण के लिए राहुल गांधी जी वहाँ बैठे थे, तो प्रधानमंत्री जी को भारत सरकार को चाहिए था कि शिक्षा मंत्री का इस्तीफा लें, जिन बच्चों पे एफआईआर की है एफआईआर वापस करें और नीट और पेपर लीक को लेकर संसद के अंदर बयान दें और पूरे देश के सामने खुलासा करें कि जो बड़े मगरमच्छ करप्शन कर पेपर लीक कराते हैं उनके खिलाफ क्या कार्रवाई करेंगे। बल्कि हुआ ये कि तमाम नेताओं को, राहुल गांधी जी को, प्रियंका जी को, हमारे बहुत से साथियों को आज जेल बंद कर दिया। ये लोकतंत्र के लिए काला दिवस है। मुझे लगता है कि स्वयं प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, पूरी भारत सरकार को सामने आके देश को समझाना पड़ेगा कि लोकतंत्र में अपनी बात रखने का, हड़ताल करने का, धरना करने का जो अधिकार है उसको वो क्यों छीनना चाहते हैं। आज देश भर में आक्रोश है, समूचे भारतवर्ष में पूरी जनता, पूरा विपक्ष एकजुट होकर नौजवान की लड़ाई लड़ रही है। आपके साथ किसी से बातचीत हुई, राहुल गांधी से संपर्क हुआ, कुछ बातचीत हुई आपकी? जिस प्रकार राहुल गांधी जी को जबरदस्ती घसीटा नेता प्रतिपक्ष, कई बार के सांसद, उनके साथ जो दुष्व्यवहार किया गया है, जो बर्ताव किया गया है, वो असहनीय है। पूरे देश में आक्रोश है, न सिर्फ कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता लेकिन पूरे देश के लोग आज न्याय चाहते हैं। हम नौजवानों के साथ हैं और न्याय लेकर पप्पू रहेंगे। यादव जी कह रहे हैं कि ये पूरे विपक्ष को एक साथ खत्म करने की जो साजिश है वो हो रही है। पूरा विपक्ष नहीं, पूरा देश एकजुट है, सिवाय उन चंद लोगों के जो सत्ता के अहंकार में नौजवानों पर लाठी चला रहे हैं। पूरा देश एकजुट है, न्याय चाहते हैं और राहुल गांधी जी, प्रियंका गांधी जी ने नौजवानों की जो बीड़ा उठाया है उसको हम पाक के रहेंगे और इस सरकार के अहंकार को तोड़ के रहेंगे। ठीक है, सचिन पायलट यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे आणि आता सतेज पाटील हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी। सतेज पाटील जी, आपण बघतोय संसदेच्या समोर या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं खासदारांकडून, त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सोनिया गांधी तिथं पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय आणि एकूणच संपूर्ण गांधी कुटुंब हे रस्त्यावर उतरलेलं आहे असं म्हणता येईल। तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि पक्षाची भूमिका काय आहे? गेले 3 महिने राहुल गांधीजी नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हा प्रश्न मांडतायत, परंतु सरकार झोपलेलं हे सोंग त्या ठिकाणी करताना दिसतंय। आमची मागणी आहे, काँग्रेस पक्षाची सातत्यानं मागणी राहिलेली आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। या देशातल्या कोट्यावधी तरुणांच्या आशा आकांक्षावर पाणी टाकण्याचं काम भाजपच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून राजीनामा द्यावा या मागणीसाठी राहुल गांधीजींनी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटते लोकशाही जर या देशाची जपायची असेल, लोकशाही टिकवायची असेल तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा सरकारनं। किमान एक मेसेज या देशातल्या कोट्यावधी तरुणांच्या पुढे जाईल की कशा पद्धतीनं सरकार या ठिकाणी कारभार करते। आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता असून सुद्धा हे आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, पोलीस दडपशाही करतात, त्यांना पोलीस उचलून घेऊन जातात। म्हणजे आज देशातल्या लोकशाहीमध्ये आंदोलन सुद्धा विरोधी पक्षाला करता येणार नाही। हे दहशतीचं वातावरण मोडून काढायचं काम राहुल गांधी यांनी काँग्रेस निश्चितपणे करेल। पण एक आरोप सुद्धा होतोय की काँग्रेस राजकारण करते। काल मोठ्या संख्येने तरुण हे रस्त्यावर उतरलेले होते, हे सगळं बघून काँग्रेसकडून राजकारण केलं जाते असा आरोप सुद्धा होतोय। नाही, लोकांचा मुद्दा मांडणं म्हणजे राजकारण म्हणता येत नाही। या देशातल्या कोट्यावधी युवक आणि युवतींचा मुद्दा छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधी या ठिकाणी मांडतायत। मला वाटतं देशाचा मुद्दा मांडणं म्हणजे या ठिकाणी गुन्हा किंवा चूक आहे असं मला वाटत नाही। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल। यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सपकाळ सर, आपण बघतोय दिल्लीमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे, आंदोलन झालं, त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि आता सोनिया गांधी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत भेट घेण्यासाठी। तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि एक पक्ष म्हणून आता पुढची भूमिका काय असेल? नीट पेपर फुटीच्या अनुषंगानं मागच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी स्पष्ट स्वरूपामध्ये भूमिका घेतली होती की आपण पक्षविरहित हा पेपर सातत्याने फुटतोय। हा पेपर जो आहे हा गेल्या 10 वर्षामध्ये 70 वेळेस फुटलेला आहे, तो फुटू नये याकरता एक दिवसभर चर्चा करावी हा प्रस्ताव ठेवला। मात्र मागच्या अधिवेशनातही या मूलभूत स्वरूपाच्या एका समस्येवर, प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर सरकार बोलायला तयार नव्हतं। पेपर फुटीच्या 71 वेळेस पेपर फुटल्यानंतर याही वर्षी राहुल गांधींनी अत्यंत आक्रमकतेने
त्यांच्या जवळची असणारी माहिती आणि एकंदरीत या सगळ्या विषयाचा पर्दाफाश करण्याच्या अनुषंगानं एक आक्रमक भूमिका घेतली आणि धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. आणि त्या अनुषंगानं काँग्रेसनं राज्यभरामध्ये सगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनात्मक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना एकंदरीत समस्येचं स्वरूप, समस्येची कारणं आणि त्याच्यावरची उपाय ही विद्यार्थ्यांच्या पुढ्यात मांडत असताना छात्रांसोबत छात्रवृत्ती गुणच्या अनुषंगाने एक व्यापक चर्चा देखील केली. आणि आम्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्ही या संपूर्ण प्रश्नाचा जाब सरकारला विचारू, चर्चात आम्ही त्याची घडून आणू, अशा प्रकारची देखील भूमिका राहुल गांधींनी घेतली होती. काल अधिवेशन सुरू झालं आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर या चर्चा उपस्थित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी सातत्यानं काँग्रेस पक्ष म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून प्रयत्न केले. मात्र सरकार हे ऐकायला तयार नाही. दोन्ही सभागृहाचे पीठासीन अधिकारी हे ऐकायला तयार नाही. आणि आज नाईलाज असतो त्यांनी चर्चाच होत नाही म्हणून पंतप्रधानांच्या शासकीय कार्यालयासमोर जे धरणे दिले त्या धरण्याला कुठलीही चर्चा न करता आज त्यांना ज्या पद्धतीने उचलण्यात आलेलं आहे ही या देशामध्ये अराजकतेची ही दिशेने उचललेलं पाऊल आहे. लोकशाही गुंडावर ठेवत असताना हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे. या संपूर्ण एकंदरीत प्रकरणाला राहुल गांधींच्या कृतीचं आणि राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन करत असताना महाराष्ट्रामध्ये देखील नागपूरच्या राजभवनामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडदे हे धरणे तिथे देत आहेत. पुण्यामध्ये देखील आम्ही आता राजभवनाच्या दिशेनं त्या ठिकाणी धरणे आम्ही देण्याच्या स्थितीत आता आहोत. आणि यात सगळीदूर राजभवनाच्या राज्यपालांच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे अर्थात राष्ट्रपतींकडे 3 मागण्या आमच्या ह्या राहणार आहेत. पहिली मागणी की ताबडतोब धर्मेंद्र प्रधान यांनी हा राजीनामा द्यावा. दुसरी की तातडीने राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये या बिलाच्या एकंदरीत या गफलीच्या अनुषंगानं नीट पेपरफुटीच्या अनुषंगानं चर्चा करावी आणि चर्चेतून एक कठोर पावलं ही सरकारने उचलावी, त्याकरता चर्चा व्हावी ही आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी जी आहे की काल ज्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले ते सर्व गुन्हे वापस घ्यावेत. या 3 मागण्यांच्या अनुषंगानं आम्ही राज्यपालांना राष्ट्रपतींसाठी एक निवेदन देखील पाठवत आहोत. राहुल गांधींना ज्या पद्धतीने उचललं त्याचा आम्ही निषेध करतो आणि राहुल गांधी हे या देशाचं स्वप्न बहुजनांचं सर्वांचं स्वप्न पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आहे. आम्ही त्यांच्या संघर्षामध्ये एक पक्ष म्हणून या नात्याने 100% सहभागी आहोत. देशामध्ये हुकुमशाही आणणाऱ्या भाजप सरकारचा या निमित्ताने मी निषेध करतो. निश्चितच सपकाळ सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. ये प्रदर्शन है जैसे कल युवाओं पे लाठीचार्ज करिए, पुलिस के गुंडों ने जैसे यंग बच्चों को मारा है, उस हिसाब से पूरे देश में आक्रोश है. राहुल गांधी ने अपने ऊपर बीड़ा उठाया है. आने वाले कल बच्चों के साथ ये जब तक न्याय नहीं मिल जाता तब तक हम राहुल गांधी के साथ है. पूरा देश युवाओं के साथ है. नरेंद्र मोदी कायर है. नरेंद्र मोदी कायर है. नरेंद्र मोदी कायर है. नरेंद्र मोदी शर्म करो. नरेंद्र मोदी चंदा चोर. छात्रों पे लाठी बंद करो. छात्रों पे लाठी मारना बंद करो. छात्रों पे लाठी मारना बंद करो. मोदी तेरी ताना. तर ही दोन दृश्य आपण बघू शकतोय. राहुल गांधी यांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यांच्यासोबत अखिलेश यादव सुद्धा होते आणि इतरही जे खासदार, जवळपास 120 खासदार हे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते आणि त्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि दुसरीकडे जिथं काही खासदार काँग्रेसचे आहेत त्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये सोनिया गांधी थोड्याच वेळापूर्वी पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी काही बातचीत केली तिकडच्या अधिकाऱ्यांसोबत आणि मग त्यांना आज सोडण्यात आल्याचं दिसतंय. आणि या सगळ्या घडामोडी राजधानी दिल्लीमध्ये आज घडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान ही बस आपण बघितली तर खासदारांनी भरलेली ही बस आहे. ही साधी सुधी बस नाहीये. तर देशातले जे खासदार 100पेक्षा जास्त खासदार विरोधकांपैकी आहेत ते आज आंदोलन करत होते आणि त्यापैकी बऱ्याचशा खासदारांना या बसमध्ये टाकण्यात आलं. काही खासदारांना उचलून टाकल्याचं सुद्धा दिसून आलं होतं. बदकिस्मती है और जमहूरियत का कत्ल है, क्योंकि जिस तरह से कल देश के युवाओं और छात्रों पर लाठियां बरसाई गई, गोलियां बरसाई गई और उसका डिबेट राहुल जी ने पार्लियामेंट में मांगा था,
सरकार तैयार नहीं हुई। आज जब उन्होंने प्रोटेस्ट पीएम हाउस के सामने लगाया और एक भी कंडीशन देश के प्रधानमंत्री ने नहीं मानी, उसके उल्टा तमाम लोगों को ड्रैग करके जिस तरह से बसों में जख्मी करके खींच के लिया गया, तो इससे कांग्रेस डरेगी नहीं, कांग्रेस मजबूत भी होगी और हम ये लड़ाई लड़ेंगे भी। येते आणि त्यामध्येच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं सुद्धा दिसतंय आणि राज्यामध्येही काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय। मात्र ही दृश्य आहेत दिल्लीमधली। राहुल गांधी हे छत्रसाल पोलीस स्थानकामध्ये आहेत, त्यांच्यासोबत इतरही नेते आपल्याला दिसत आहेत। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य। दुसरीकडे अखिलेश यादव हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांना एका बसमध्ये टाकलेलं होतं, त्यांच्यासोबत इतरही काही खासदार होते त्यावेळची दृश्य। आणि तिसरीकडे सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की जे संपूर्ण गांधी कुटुंब आहे ते सध्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। 3-3.5 तास आंदोलन सुरू होतं। प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या समवेत इतरही मोठे नेते काँग्रेसचे तिथे आंदोलनामध्ये सहभाग। और जलेबी की तरह और अभी छत्रसाल स्टेडियम में ले जाया जा रहा है। अक्षय जी क्या कहेंगे आप? सरकार अब कह रही है हम चर्चा के लिए तैयार है सदन में। सरकार छात्रों से माफी मांगे। जिस तरीके से बेटियों के कपड़े फाड़े गए, छात्रों के ऊपर डंडे चलाए गए, अब ये सरकार इस्तीफा दे और सरकार को ये बर्खास्त करा जाए। ये सरकार चलने लायक नहीं है। आप देख रहे हो कि लंबे समय से हमारे नेता श्री राहुल गांधी छात्रों की आवाज लगातार उठा रहे हैं, पर ना तो पार्लियामेंट उनकी आवाज सुन पा रहे हैं और ना ही ये गूंगी बहरी सरकार सुन नहीं पा रही है। हम तो चाह रहे हैं पूरी कांग्रेस पार्टी युवाओं के साथ है। जिस तरीके से युवाओं पे कल लाठीचार्ज हुआ, एक तरीके से देखा जाए बड़ा निंदनीय है, क्योंकि युवाओं देश का भविष्य है। युवाओं जिस तरीके से आने वाले समय में ये सरकार तक का सब बदल देंगे और हम सड़क से सदन तक की लड़ाई लड़ेंगे। जिस तरीके से कांग्रेस पार्टी सभी वर्कर युवाओं के साथ है, जिस तरीके से इन लोगों ने अत्याचार किया बहुत निंदनीय है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए और प्रधानमंत्री को भी इस्तीफा देना चाहिए। ये नाकारी निकम्मी सरकार है, ये किसी को सुनने नहीं है। इसके लिए बच्चा मर जाए, कोई मर जाए, इनके बच्चे पढ़ते विदेशों में, हम जैसे लग रहा है अत्याचार करने। प्रतिक्रिया येत आहेत आणि और कई एमपी है ये हमारे साथ। आहे मुख्य म्हणजे जी समाजवादी पार्टी आहे उत्तर प्रदेशमधली एक मोठी पार्टी, या पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत, कारण त्यांच्या पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे सगळ्यात पुढे या बसमध्ये आपल्याला दिसून येत आहेत काचेच्या आतून बघितलं तर। आणि त्यांच्या मागे इतरही नेते, त्यांच्या पक्षाचे किंवा काँग्रेसचे नेते आणि खासदार या बसमध्ये आहेत आणि बसच्या वर कार्यकर्ते बसून त्यांचे झेंडे हे लहरावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाहेर प्रचंड गर्दी लोकांची दिसते। संसद में बैठे, संसद की दीवार इतनी बड़ी हो गई है कि प्रधानमंत्री को छात्रों की आवाज नहीं आ रही है। छात्रों की आवाज हम तो सुनाएंगे, लेकिन हमें मौका भी मिलना चाहिए संसद के भीतर। यही हम कोशिश कर रहे हैं कि चर्चा हो जाए आपके विषयों के बारे में। राहुल जी भी आज यही मांगा था जब मंत्री प्रधानमंत्री के ऑफिस से मंत्री आए उनसे मिलने के लिए, कि कहा कि हमें चर्चा करने दीजिए। और अभी लग रहा है कि शायद सरकार मानेंगे, अगर चर्चा करने को मानेंगे नेता को डिटेन किया जाता है तो शायद अभिजीत दीपके को भी किया जा सकता है और सारी जनता को भी किया जा सकता है। सर एक सवाल ये है, क्या कहेंगे सर पब्लिक स्पेस को जो बर्बाद किया गया है सर 12 सालों में? ऐसे नहीं होना चाहिए सर आपने आप सर अपोजिशन सेकंड व्हील सर आपके क्या है सर? हम लोग नहीं, ऑपोजिशन आप लोग के साथ, ये सारे पार्टी सर मेरे पब्लिक स्पेस को बचा लो सर। इंडिया हम आपके साथ खड़े हैं, ये सॉलिडारिटी दिखाना मेरे पब्लिक स्पेस का आवाज उठाइए सर। पब्लिक स्पेस हैज बीन डिस्ट्रॉयड फॉर द लास्ट 12 इयर्स। देशभरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। दिल्लीमध्ये हा आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। दिल्लीमध्ये काँग्रेसचे मोठे जे नेते आहेत ते जमिनीवर बसून आंदोलन करत होते। पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ते आंदोलन करत होते आणि तब्बल 3-3.5 तास हे आंदोलन चाललं। त्यानंतर या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, अक्षरशः उचलून त्यांना गाडीमध्ये टाकल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। त्याच्यापैकी एक छत्रसाल पोलीस स्टेशन, जिथं राहुल गांधी आहेत, त्यांच्यासोबत इतरही नेते आपल्याला दिसून येत आहेत। मोठी गर्दी नेत्यांची या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे मंदिर मार्ग पोलीस स्टेशन, जिथं प्रियंका गांधी आणि इतरही काही खासदार असल्याची माहिती समोर आलेली होती आणि तिथं सोनिया गांधी जो कुछ आपकी चिंता है
जो आपको ये सेंस ऑफ बिट्रेयल लग रहा होगा कि आपने सब कुछ ठीक किया और फिर भी सिस्टम आपको ऐसे धोखा दिया, हम भी ये आवाज़ उठाना चाहिए। सर ऐतिहासिक प्रोटेस्ट था, इसको बर्बाद किया गया एक तरीके से, छात्रों पर पत्थर भी बरसाए गए, पुलिस द्वारा वीडियोस भी है, उस बारे में क्या कहेंगे सर? नहीं, हमें तो ये जो प्रोटेस्ट आप इतना हिंसा से कर रहे थे, इसके खिलाफ पुलिस का हिंसा कभी नहीं होना चाहिए था। ये तो मैं कह चुका हूँ, फिर भी कहते रहूँगा।